बेटा सार्थकी. हो बाबा. आज तुझा 12वीचा निकाल आहे ना? तुम्ही काही चिंता करू नका, मला पेपर एकदम मस्त गेले. शाबास बेटा, आमचं जीवन सार्थकी लावशील अशी अपेक्षा आहे. हो बाबा. पुरं झाला तुमचा कौतुक आता, नाही तर कामाला जायला उशीर येईल तुम्हाला. अरे बाबा, ही चप्पल तुटले, जरा शिवून दे. हो, तुमच्या चपलीला शिवायला तर जागा चुरली नाहीये. आणि चप्पल घ्या, नाही तर चुका तुमच्याच पायाला लागतील. हो, आणा इकडे. हे घे पैसे. कसं होणार या माणसाचं? आधी आपण रिझल्ट बघूया. या वर्षी पण मागच्या वर्षी सारखे मस्त मार्क्स मिळणार असं वाटतंय. अगं नाही ग, सस्पेन्स अगदी कंट्रोलच होत नाहीये. पण मॅडम, तुम्हाला थांबावं लागणार, कारण अजून नेटवर रिझल्ट नाही आले. हे पण मी तुला एक गंमत दाखवते, थांब. सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड बाबांनी मला रिझल्ट पूर्वीच गिफ्ट केला. ठीक आहे, थांब मी तुला दाखवते. मी नवीन ना व्हॉट्सॲप डाउनलोड केले ना, सो आपले सगळे स्कूलचे फ्रेंड्स आहेत त्याच्यावर. हा डीपी किती क्यूट आहे ना. अरे तुला माहिती आहे, तो रोहन आहे ना आपल्या स्कूलमधला, त्यांनी आपल्या सगळ्याला एका ग्रुपमध्ये टॅग केलंय, मस्ती गँग म्हणून. ऑसम मॅन. आणि हे बघ किती क्यूट आहे ना, हे बघ. अरे वा. आई, बाबा, येस, मला 90% मिळाले. वा वा वा, छान. मी आत्ता साखर आणते. अहो लवकर आणा. आणते. आई बघ ते. काय झालं? मी पाया पडत्या. आई. वा, शाबास बेटा, आमच्या मेहनतीचं चीज केलंस. अशीच मोठी हो, असेच यश गाठत जा, आमचा तुला आशीर्वाद आहे. बेटा, तुला बक्षीस म्हणून काय पाहिजे ते माग, मी एकदम खुश आहे. बाबा, स्वातीच्या बाबाने तिला गॅलेक्सी ग्रँड घेतलाय बक्षीस म्हणून. मला तुम्ही घ्याल? ठीक आहे, उद्या पाहिजे तो मोबाईल घेऊया तुला. चालेल. कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करायची, हा माझा हट्ट आहे. कुणास ठाऊक उद्याचा दिवस कसा उजाडेल. तुम्ही विश्वासरावांना विचारून बघता का? ठीक आहे, विचारतो. ओके, म्हणजे तुझा असा प्रॉब्लेम आहे. हे पहा, मी आत्ताच ATM मधून पैसे काढले, त्यापैकी 20,000 रुपये तुला देऊ शकतो, परंतु 6 महिन्याच्या अटीवर. चालेल ना? चालेल मित्रा, वेळेला धावून आलास हेच महत्वाचं. आणि मुलीला झकास पैकी मोबाईल देऊन टाक. माझ्यातर्फे तिला अभिनंदनही सांग. हो. या दिनकर साहेब, आज आमच्याकडे कसं येणं झालं? हो, मुलीला मोबाईल हवाय ना, म्हणून तुमच्याकडे आलोय. मोठमोठ्या दुकानात जायची भीती वाटते गरीबाला. हे बघा, आता एक मस्त एक्सेप्ट आले.
बघ ग सार्थकी, नेट वगैरे आहे ना त्यात? बाबा तो बघा, तो मोबाईल आहे स्वातीकडे. आवडला? द्या मग आता. पोरीचा चॉईस चांगला आहे तुमचा, तरी कमी करून तुम्हाला 20,000 पडेल. 20,000? हां, ठीक आहे मध्ये. ठीक आहे, चला. आई, हा मोबाईल बघ ना किती क्यूट आहे. छान आहे ग. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला सुद्धा आनंद झाला. तुझ्या डोळ्यात पाणी. अगं हे आनंदाचे अश्रू आहेत. या घरात यापूर्वी कधी एवढा आनंद पाहिला नव्हता ना. सतत आपले कष्ट आणि ओढाताण. हो ऐकलत का? सार्थकीचं वागणं आजकाल मला काही बरोबर वाटत नाही. तासन तास मोबाईलवर असते. हसते काय, रडते काय, मला तर बाई काहीच समजत नाहीये. 8 वाजले अजून उठली नाही. थांब, मी तुला चांगलंच खर्चवतो. अगं हे बघ. आई गं. वाचा वाचा काय लिहिलंय. आई बाबांना सार्थकीचा नमस्कार. मी माझ्या रोहित चोप्रा या मित्राबरोबर जात आहे. गेल्या महिन्यात आपण मोबाईल इंटरनेट घेतलं आणि एक वेगळंच विश्व माझ्यासमोर उघडलं. त्याच्यानंतर ती हरवूनच गेली. सोशल वेबसाईटवर रोहित व माझी ओळख झाली. नंतर त्याचं रूपांतर प्रेमात कधी झालं कळलंच नाही. रोहितला लिव्ह इन रिलेशनशिप हवी होती, म्हणजे आधी लग्नाशिवाय एकत्र राहायचं ठरवलं आहे. ही मॉडर्न कल्पना तुम्हाला पटणार नाही हे मला माहीत आहे, पण आम्ही दोघे सर्व बंधनांपासून मुक्त, या जगापासून अलिप्त आनंदात राहायला जातो.